हॅलो सर्वांना, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे द स्माइलिंग क्वीन प्रणाली. तर आजचा दिवस माझा खूप छान गेला आहे, कारण मी आज उठली होती 5:45 वाजता. म्हणजे स्वतःसाठी उठले होते मी, वर्कआउट करण्यासाठी. म्हटलं आता बस झालं, आता स्वतःकडे लक्ष द्यायला हवं. तर वर्कआउट स्टार्ट केला आहे. आणि त्यानंतर इकडे माझी अनु उठली होती. बरं, वर्कआउट झाल्यानंतर पाणी प्यायले, गरम पाणी प्यायले. तुम्हाला हवं तर लिंबू किंवा मध घालूनसुद्धा तुम्ही पिऊ शकता. आणि पाणी बसूनच प्यायला हवं. मी बसूनच प्यायला हवं असं का सांगते सतत, कारण आपण ज्या स्त्रिया असतो त्या आपण उभ्या उभ्या पटकन असं एक घोट घेतलं की झालं. पण नाही, पाणी बसूनच आणि घोट घोट घेऊनच प्यायला हवं. आणि मीही तसंच करते. मला तहान जरी लागली ना कधी, तरी मी बसूनच पाणी पिते. घोट घोट घेऊनच पाणी पिते. पटपट पटपट पाणी नाही पित. त्यानंतर इकडे माझी अणू उठली होती. अणूला जरा गोंधळात माझा वेळ गेला. तिकडे मी भाजी बनवायला टाकली होती. वांगं, बटाटा आणि मटार हे तिन्ही भाज्या टाकून मी भाजी बनवली होती. खूपच छान झाली होती. ओला खोबऱ्याचा किस टाकला होता. खूप म्हणजे खूप छान झाली होती. आणि गरम पाणी वापरते मी भाज्यांमध्ये टाकण्यासाठी. आणि इकडे माझ्या अहोंसाठी मी अंडी उकडण्यासाठी ठेवली. डाळ झाली होती माझी, भात पण झाला होता. फक्त मला आता चपात्यांचं पीठ मळून चपात्या करायच्या होत्या. मग नंतर जेवायला बसले. जेवण झाल्यानंतर माझ्या अनुला मी प्रावीला आणायला गेले स्कूलमध्ये. तोवर संध्याकाळची तयारी झाली. संध्याकाळी मग मी बनवलं होतं हिरव्या मुगाची उसळ, भात आणि चपाती. ते का मी शूट नाही केलं. आणि मुलींसाठी इथे ऑमलेट. प्रावीला माझ्या ऑमलेट चपाती भरपूर आवडतं. आणि इकडे तुम्हाला पुढे ना काहीतरी दिसेल. माझे अनु काय गाणं म्हणते ना, ते ऐका जरा.